पुणे महापौर पदासाठी राजकीय घडामोडींना आता वेग आलाय। आता तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे। भाजपने मंजुषा नागपूर यांना उतरवून बिनविरोध निवडीचा प्रयत्न केला असतानाच काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आपले उमेदवार रिंगणात उतरवत भाजपला तगडा आव्हान दिलंय। राष्ट्रवादीकडून शीतल सावंत यांनी महापौर पदासाठी तर दत्ता बहिरट यांनी उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केलाय। दुसरीकडे काँग्रेसनेही अश्विनी लांडगे आणि साहिल केदारी यांना मैदानात उतरवलंय। वाटत होतं की भाजप ही बिनविरोध करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता, मात्र मनसुबेवरती पाणी फिरवलं। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मताचा अधिकार दिला आणि आता जे उपमहापौर पदासाठी ज्यांना तुम्ही निवडले ते बिनविरोध निवडून आले। त्या भागातल्या लोकांना आपला उमेदवार किंवा आपला प्रतिनिधी निवडण्याची संधी सुद्धा दिली नाही। ह्या पद्धतीने आज महापौराचे तेच उमेदवार झालेत। म्हणून आम्ही आमच्या जे पुणे शहराच्या मतदारांनी जो विश्वास आमच्यावर ठेवून आम्हाला 15 नगरसेवक दिले त्या अनुषंगाने आम्ही ती बाबासाहेब आंबेडकरांची जी संविधानाचा अधिकार आहे तो आम्ही बजावणार। आम्ही हे निवडणुकीच्या अगोदरही सांगत होतो की घड्याळाला मत म्हणजेच भाजपला मत, हे त्याही वेळेला सांगत होतो की तुम्ही जेवढे निवडून येतील ते भाजपवर जातील। त्यांची राज्यात आघाडी आहे, केंद्रात आघाडी आहे आणि महानगरपालिकेमध्ये होणार आहे। काँग्रेस हा लढणारा पक्ष आहे। काँग्रेस ह्या देशातलं संविधान लोकशाही टिकली पाहिजे, त्या अनुषंगाने ह्या ठिकाणी जरी संख्याबळ कमी असलं तरी आमचा लोकशाहीवर संविधानावर विश्वास आहे। त्याकरता आम्ही लढणार, मागं घेणार नाही। कॅमेरामन आदर्श कटकेसह सागरवाड, साम टीव्ही, पुणे।